हे? कुठून मिळालं तुला हे? हे आई परवा दादानी मला ते सामान आणायला पाठवलं होतं ना, सामान सगळं घेतलं. घरी नीट न्यायचंय. मी नीट सगळं सामान घेतलं. तारा तारा आकाशातून तारा पडला. आकाशातून तारा पडला. अरे बाळा, हा तारा नाहीये, मग ही कुठल्या तरी देवाची गोष्ट आहे. हो म्हणजे मला देव सापडला. मला देव सापडला. ये देव मला सापडला. मला देव सापडला. ये ये आमच्या धाकट्या आई साहेब आहेत का घरात? अरे वा, आहेत की दोघे बी. हे घे, लवकर तयार व्हायचंय. दोघांना शिव मंदिरात जायचंय पूजा करायला. आणि येड्या, तिथले हुशारी नाही दाखवायची आहे तुझी, नाही तर गाठ माझ्याशी आहे. सांग त्याला. ए आई, पण आपण तिकडे का जायचं ग? आता मला सांगा डॅडी, त्या बिचारी बाईचा विनाकारण बळी गेला असतं का नाही? हा, ते बी आहेच म्हणा. तुम्ही बघितली का ती बाई कोण होती ते? अहो नाही ना, आज दोघींनी पण मास्क घातला होता. जिनं हल्ला केला तिनं पण मास्क घातला होता, जिच्यावर हल्ला झाला तिनं पण मास्क घातला होता. त्यामुळे दोघींचा चेहराच दिसला नाही मला. डॅडी, मला असं वाटतंय त्या बाईचा जीव अजून पण धोक्यातच आहे. आता जेल म्हणलं की धोका आलाच की. म्हणतो आम्ही तुम्हाला जायला नको म्हणत होतो. हा, पण मी काय म्हणतो, तुमची मंत्र्यांची ओळख आहे ना, तर बघा ना काय होतंय का. त्या बिचारी बाईचा जीव तरी वाचलो. हा, ठीक आहे, आता तुम्ही एवढं म्हणताय तर बोलतो आम्ही. पण तुम्ही आता परत त्या जेलमध्ये जाऊ नका. तुम्हाला काय झालं तर? हो नाही डॅडी, परत कशाला जातोय आता. पण तुम्ही एवढंच विचारायला फोन केला होता का? ते उद्या महाशिवरात्र आहे ना. नव्या जोडप्याला शिव पार्वतीच्या रूपात मंदिरात पुन्हा एकदा लग्नासाठी उभं केलं जात. तेव्हा जोडीनं यायचं लग्नासाठी. आमच्या हस्ते अभिषेक पण आहे बा, म्हणून म्हणलं तुम्हाला सांगावं. बरं बरं, भेटूया की मग उद्या. हा, भेटू भेटू. झालं का जेवण? झालं का? नाही अजून. अरे मग जेवून घ्या. तुम्हाला उगा जेवणाच्या वेळी त्रास दिला. जेवणाच्या वेळी कोणाला त्रास देऊ नये, बरोबर बोलतोय का आम्ही? ठेवू का? हां, चल. हा.